अरविंद केजरीवाल ईडी चौकशीला जाणार नाही. जलबोर्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी होतं समन्स. समन्सवरून आपचा भाजपवर हल्लाबोल. दारू घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदियांच्या जामिनावर आज सुनावणी, तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सत्येंद्र जैन यांच्या नियमित जामिनावर सुप्रीम कोर्टात आज निकाल. पंतप्रधान मोदींची आज जगतियालमध्ये विजय संकल्प रॅली. तेलंगणातील नगर कर्नूल पाठोपाठची दुसरी प्रचार सभा. मोदी आज तामिळनाडू दौऱ्यावर. कोयंबतूरमध्ये रोड शो करणार. मद्रास हायकोर्टानं दिली रोड शोची परवानगी. इलेक्टोरल बॉन्ड्सचे तपशील निवडणूक आयोगाकडून जाहीर. भाजपनं वठवले सर्वाधिक 6,986 कोटी रुपये. 2019-20 मध्ये सर्वाधिक निधी. भाजप पाठोपाठ तृणमूल काँग्रेसला इलेक्टोरल बॉन्डमधून सर्वाधिक 1,397 कोटींची देणगी. त्यानंतर काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीचा नंबर. लोकसभा निवडणूक उमेदवार निवडीसाठी दिल्लीत आज बैठकांचं सत्र. भाजप काँग्रेसची महत्त्वाची बैठक. पश्चिम बंगालमधील उमेदवार जाहीर करण्याची शक्यता. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसपुढे मोठं आव्हान. ममतांकडून सर्व 42 जागांवर उमेदवार जाहीर. डाव्यांकडून 16 उमेदवारांची नावं जाहीर. कोलकात्यातील मेटिया ब्रुजमध्ये 5 मजली इमारत कोसळली. दोघांचा मृत्यू. 13 जणांना वाचवण्यात यश. अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली. बचावकार्य सुरू. कोलकात्यातल्या मेटिया ब्रुज इमारत दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दिली भेट. आधीच दुखापतग्रस्त ममतांकडून इमारत दुर्घटनेचा आढावा. चिराग पासवानांना 4 जागा दिल्यानं पशुपती पारस नाराज. आजच्या बैठकीत नड्डा आणि नितीश कुमारांमध्ये पारस यांच्याबाबतही चर्चा होणार. दिल्लीत मुकुल वासनिकांच्या घरी आज राजद आणि काँग्रेस नेत्यांची बैठक. जागा वाटपावर होणार चर्चा. बिहारमध्ये CAA लागू होणार नाही. जेडीयू मंत्री खालिद अनवर यांच्या वक्तव्यानं एनडीएत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमची मतमोजणी आता 4 ऐवजी 2 जूनला. विधानसभांचा कार्यकाळ संपत असल्यानं निवडणूक आयोगाचा निर्णय. जागतिक बाजारपेठांचा शेअर बाजारावर परिणाम. सेन्सेक्सची 72,600 तर निफ्टीची 22,000च्या खाली सुरुवात. घसरणीसह सुरुवात, नंतर मात्र रिकव्हरी. निलगिरीतील वणवा विझवण्यासाठी वायुदलाची मदत. MI-17 V5 हेलिकॉप्टरच्या मदतीनं 16,000 लिटर पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न. जम्मू काश्मीरच्या बर्फाच्छादित कंजलवान परिसरामध्ये अडकलेल्या 120 पर्यटकांना केले एअरलिफ्ट. बांदीपोरा जिल्हा प्रशासनाचा निर्णय. व्लादिमीर पुतीन 5व्यांदा बनले रशियाचे राष्ट्राध्यक्ष. 2030 पर्यंत अध्यक्षपदी राहणार. सर्वाधिक काळ अध्यक्षपदाचा रेकॉर्ड. स्पेनच्या माद्रिदमध्ये ट्रॅक्टर चालवून शेतकऱ्यांची निदर्शनं. युरोपीय संघ आणि स्थानिक कृषी धोरणांना विरोधात आंदोलन. इस्रायलच्या तेल अवीवमध्ये पंतप्रधान नेतन्याहूंविरोधात हजारो नागरिकांची निदर्शनं. युद्धाला विरोध करत पोलिसांच्या सुटकेची मागणी. आणि आईसलँडच्या ब्लू लगूनमध्ये पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक. आजूबाजूचा परिसर केला रिकामा. डिसेंबरपासून 4थ्यांदा उद्रेकानं लोकांमध्ये भीती.